आज भाद्रपदातली कृष्ण एकादशी आहे. चांगला योग आला होता खरा. मला असं वाटलं होतं की आज आळंदीतच राहावं एकादशी ज्ञानदेवांच्या सान्निध्यातच, पण आपण इथे आलो तरी त्यांचं स्मरण करतो आहोत. आज एक पांडुरंगाष्टक थोडंसं म्हणते आणि मग आपल्याला प्रार्थनेनं सुरुवात करूया. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरन्त्विष्टकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बःकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशं श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलान्तं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणीप्राणसञ्जीवनन्तं परन्धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्थान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. आज आपल्यात काही नवीन साधक आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. ज्ञानेश्वरी चिंतनातले विद्याताई आलेले आहेत. दिलीप दादा पूर्वी होते आपल्याकडे, आणि कुणी आले असतील तर मला नाव सांगा. खरं म्हणजे पांडुरंगाष्टक मागच्या वेळेलाही मी थोडक्यात त्याचा भाव सांगितलेला होता की त्याचा रंग पांडूर म्हणजे शुभ्र पांढुरका, पण अंगावर पांढरी धूळ पडल्यामुळं गायींच्या बरोबर श्रीकृष्ण जायचा ना गायींना घेऊन, आणि त्यामुळं गायींच्या खुरांनी उधळलेली पांढरी धूळ ही श्यामवर्णाच्या श्रीकृष्णाच्या अंगावर चढली म्हणजे बसली, आणि श्रीकृष्णाचा देह पांढुरका झाला. म्हणूनच श्रीकृष्णाला पांडुरंग हे नाव पडलं. पांडू म्हणजे पांढर फिकट. आपल्याला महाभारतातला पांडू आणि हे माहिती आहेत, धृतराष्ट्र. तर पांडू म्हणजे तो सुद्धा असाच शुभ्र रंगाचा गोऱ्या रंगाचा होता, पांढुरका होता. आणि पांडुरंग हा कुणासाठी आलेला आहे याच्यामध्ये
पंढरीमध्ये, तर अर्थातच पुंडरिकासाठी. आणि त्यानं 14 काय म्हणतो आपण, इतकी का म्हणजे इतकी कोटी वर्ष तो त्या विटेवर का उभा राहिलेला आहे, तर त्याच्या माता पित्यांच्या सेवेमध्ये तो मग्न होता, उठला नाही, म्हणून तो त्याला आवडला आणि त्यांनी टाकलेल्या विटेवर तो अजूनही उभा आहे. आता केवळ हा सगुण आकृतीतला नाही, तर तो परब्रह्म रूपातला आहे. परब्रह्म लिंग म्हणजे ओळखण्याची खूण आहे, पण आपल्याला सगुणातून निर्गुणाकडं जायचं असतं. आणि म्हणून पांडुरंगाने हे कमरेवर जे हात ठेवलेले आहेत, तो जणू काही सुचवतोय आपल्याला की भवसागरातील जल हे केवळ कमरे इतकंच आहे आणि भयभीत होण्याचं काही कारण नाही. तर भवसागर हा सहज ओलांडून जाता येईल. कसा? तर या भगवंताची, पांडुरंगाची आपण जर प्रार्थना केली, त्याची भक्ती केली, तर आपल्याला ज्ञानदेवांची सुद्धा सगळी काव्य किंवा हे माहिती आहेत आणि त्याच्यात आपण रमून जातो. त्याची प्रार्थना म्हणून या ज्ञानदेवांची. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल भय पैलत पारू. ज्ञानदेव ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा. ज्ञानदेव ज्ञानदेव माझे, सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे. ज्ञानदेव सेना म्हणे माझा, ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण. ज्ञानदेवे ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव. ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, मज पामरासी काय थोरपण. मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा मुळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव. ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव. कालच आता आम्ही अलंकापुरीतून आलो आहे. तिथे समाधीस्थ ज्ञानदेवांचं 5 दिवस दर्शन आणि सगळं त्यांच्या सहवासात राहायला मिळालं. आणि तिथं जे समाधीच्या वेळेला पद किंवा स्तोत्र म्हटलं जातं, ते आपण मधून अधून म्हणत असतो. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदाभोज तेज स्फुरद्दिक्प्रदेशं, पदाभोज तेज स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं, विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं.
चिदानंद संलक्षणाढ्यस्वरूपं चिदानंद संलक्षणाढ्यस्वरूपं यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मुदायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं मुदायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठाय कुर्यात् सुधिसङ्गसेव्यं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिर्निर्मितायेन चक्रां कृतोख्यां कृतिर्निर्मितायेन चक्रां कृतोख्यां समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते आणि आज आता आपण थोडीशी पार्श्वभूमी कालच्या परवाच्या 4 दिवसाच्या कार्यक्रमाची इथले जे साधक आहेत त्यांनी ऐकलेली नाही आहे पाहिलेली नाही आहे काही मी फोटो टाकलेले होते तर तिथं जो एक आम्हाला 5 दिवसाचा खूप अमृत सोहळा असा अनुभवायला मिळाला त्याच्याबद्दल सांगते आणि जे नवीन साधक आहेत त्यांना अमृतानुभव म्हणजे काय खूप जणांना तो ज्ञानदेवांचा ग्रंथ आहे किंवा त्यात काय आहे हे बरंचसं माहिती नाही आहे म्हणून आपण थोडक्यात त्याचे एक त्यांना प्रस्तावना म्हणा किंवा त्यांना त्याची तोंड ओळख करून द्यायची आणि मग आपली 60वी ओवी मागच्या वेळेला झालेली आहे पण थोडासा तिचा मागोवा घेऊन पुन्हा 61व्या ओवीकडे आपण जाणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानदेवांनी एवढा जो महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला सगळ्यांच्या आवडीचा लाडका ज्ञानेश्वरी आणि तिची जयंती ही त्या दिवशी होती आम्ही गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यामुळं तो मोठा उत्सव असं छान साजरा करायला मिळाला. पण पहाटे 4 वाजता ज्ञानदेवांच्या मंदिरात सकाळची काकड आरती असते ती 4 ते 4:30 आणि नंतर पुन्हा त्याची पूजा पुन्हा आरती 5:30 वाजता असाच कार्यक्रम असतो. पण आम्हाला 5 वाजता आमचं इकडं नित्याचं हे सुरू व्हायचे उपक्रम आणि त्यामुळे आम्ही तिथली आरती झाली काकड आरती झाली की इकडे जॉईन व्हायला यायचो. पण मंदिर आणि राहणारी फ्रुटवाले धर्मशाळा आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की त्या फ्रुटवालेमध्येच राहिलो होतो आम्ही पण आणि आत्ता तिथे सगळे कार्यक्रम म्हणा किंवा जे जे काही उपक्रम होते ते सगळे तिथे सकाळपासून आयोजित केलेले होते. आपल्याला माहिती आहे की गोविंद देवगिरीजी महाराज आणि गोविंद देवगिरी म्हणलं की स्वामी गोविंद देवगिरी आठवतात. तर गोविंद महाराज आणि मुकुंद काका जाडदेवळेकर अत्यंत पुण्य स्मरण करावं म्हणजे पुण्यवान असे पूजनीय असे त्या दोघांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सगळा साजरा झाला. मग काकड आरती झाली की इकडे 5 वाजता त्यांनी छान आम्हाला मानस पूजेचा 5 दिवस पाठ दिला बघा. आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ती आता आपण यूट्यूबवरची आपल्यापैकी ज्या कोणी आलेले असतील त्यांनी टाकलं तर ठीक आहे दादा पण होते नाहीतर मग मी उद्या वगैरे पाठवते अजून मला ते सापडलेलं नाही आहे.
आपल्याला इथे बसून सुद्धा कुठल्याही भगवंताची किंवा ज्ञानदेवांची ही पूजा करता येते आणि आपल्या घरात बसून सगळं तिथलं चित्र डोळ्यासमोर, अंतःचक्षूसमोर, या डोळ्यासमोर नाही, चर्मचक्षूच्या नाही, तर ते आणत आणि इतकं शांत वातावरण बघा. पहाटेचं 5 ते 5:30 हा खूप छान असा आमचा वेळ जायचा. आणि 5:30 ते 6:30 एक सुंदर असा विषय त्यांनी घेतला होता. हे शिबिरच सात्विक आहारावर घेतलेलं होतं. आता आपण चातुर्मास आहे, सध्या पितृपंधरवडा आहे, पितरांसाठी आपण सगळे पूर्वीचे पारंपरिक जे पदार्थ असतात त्यांच्या आवडीचे त्यांना ते अर्पण करण्याचे करत असतो. पण आपल्या संस्कृतीमध्ये जे सात्विक आहार सांगितलेला आहे, भगवद्गीतेनं सांगितलं आहे, तोच ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत अतिशय सूक्ष्मपणानं आणि नेमकं काय करायचं हे सगळं सांगितलेलं आहे. त्या सात्विक आहारावर भर देऊन असं 5:30 ते 6:30 छान मार्गदर्शन गोविंद महाराजांचं मिळायचं. मग 6:30चे 6:45 वगैरे होतील की लगेच 7:30पासून पारायण. मला आपल्यापैकी कुणाला विचारायचं आहे, जयश्रीताई म्हणल्या होत्या आम्ही पारायण करू, कुणी केलं आहे का आपल्यापैकी पारायण? ज्ञानेश्वरीचं पारायण इथे राहून करणार होते ना तुम्ही आपापल्या ठिकाणी? मी सुरू केलंय पण माझं इतकं नाही झालं. माझं नाही, पूर्ण न होऊ द्या, पण सुरू केलंय ना बस. मग ठीक आहे, तेवढंच मला अपेक्षित आहे. हो, तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू ठेवा, कारण तिथे कसं असतं सामूहिकमध्ये कंपल्सरी तेवढ्या वेळ बसणं होतं, त्याच वेळेला होतं, तेवढं घरामध्ये बंधन पाळलं जात नाही. पण तुम्ही सुरू केलं, मग तुमचं अभिनंदन. आणि आपण आता म्हणजे अनुभव आला मला की घरात आपण किती शिथिल राहतो आणि तिथे सगळ्यांबरोबर 7:30 ते 12:30 मध्ये फक्त अर्धा तास नाश्त्याला असायचा, 9:30 ते 10. पण जवळजवळ 4.5 तास म्हणजे इतका उरका पडायचा की पहिल्या दिवशीच 5 अध्याय आपल्या कल्पनेच्या पलीकडे, दुसऱ्या दिवशी तसेच पुन्हा 6 अध्याय आणि 18वा अध्याय म्हणजे 16, 17, 18 हे शेवटच्या दिवशी घेतले होते. 18व्यातल्या फक्त 500 ओव्या ठेवल्या होत्या. आणि पुन्हा दुपारी 3:30 ते 5:30 ज्ञानदेवांचं चरित्र सुंदर सांगितलं बघा त्यांनी. त्यांच्या मातापित्यांच्या किंवा त्यांच्या आजी आजोबांपासून सगळी हे. तर आपल्याला उत्सुकता असेल तर त्याही आता यूट्यूबवर सगळे तुम्हाला पाहता येतील. सगळे त्यांनी पाठवलेले आहेत, आम्हाला ते माहिती नव्हतं, तर काल सगळं पाठवलेलं आहे. तर सगळ्या जणांनी त्याचाही आस्वाद घ्या. आणि ज्ञानेश्वरी जयंतीच्या दिवशी 9,000 किती 300 किती ओव्या जेवढ्या आहेत तेवढे दीपोत्सव, तेवढे दिवे पण त्या लावल्या होत्या सगळ्यांनी मिळून. सबंध मंदिर असं छान सजवलं होतं. आणि इतका त्या दिव्याचा म्हणजे आपल्या ज्ञानाचा प्रकाश एवढ्या प्रमाणात असा वाढावा अशी ज्ञानदेवांना अपेक्षा असेल. त्यामुळे त्यांनी हे ज्ञानदेवी जी लिहिलेली आहे, ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, त्याचा एक खूप चांगला असा अनुभव, आनंद आपल्याला मिळाला, आम्हाला मिळाला. शेवटच्या दिवशी तर त्यांच्या संजीवन समाधीचा सोहळा म्हणूया आपण, इतके रंगून गेलो होतो आम्ही त्याच्यामध्ये, अक्षरशः अंगावर शहारे आणि डोळ्यातून सगळ्यांचे अश्रू. कसं जीवन त्या ज्ञानदेवांनी केलेलं आहे आणि आपल्यासाठी एवढी मोठी ग्रंथसंपदा रचून ठेवलेली आहे. इतकी वर्ष झाली, आता 1200 साल कुठं आणि आता 2100 साल, 750 वर्ष झाली तरी आपण अजून सगळ्यांना या ग्रंथाचा परिचय नाही आहे. म्हणून ह्या ज्ञानेश्वरी परिवारतर्फे तिथे 500-550 लोक आले होते. आणि आता त्याच्यामध्ये अधिक सहभागी होणार आहेत. त्यांच्यातल्याच काहींना समजलं की आपण आता अमृतानुभव घेतो आहे, म्हणून खूप जणांनी इच्छा व्यक्त केली. मला सगळ्यांचे नंबर घेताही आले नाहीत. आता विद्याताई किंवा अन्य कोणाला जर ते पुन्हा सांगता आलं तर, नाही तर माझा नंबर मी दिला तर अजून तिकडचे लोक इकडे आपल्यात अनुभव म्हणजे आनंद अनुभवामृताचा. हो हो, तेच ना. हा, त्यामुळं आज नाही सगळे येऊ शकणार, काही जण लांबून आलेले होते. हो हो, तर त्यामुळं आता आपल्याला म्हणजे त्यांनाही तो आनंद मिळणार आहे आणि आपल्यालाही आनंद मिळणार आहे. तर हा अनुभवामृत हे जे नाव दिलेलं आहे याचं थोडक्यात तुम्हाला सांगते की ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी ही त्यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणूया, वाङ्मयीन कृती म्हणा किंवा उपदेशाचं सगळं जे सार आहे ते सगळं अमृतच आहे ते सुद्धा. तर ते आपण अनुभवतोय सगळे.
या ग्रुपनी सगळा ज्ञानेश्वरीचा पहिल्यांदा अभ्यास केला आहे. आम्हाला जसा जमेल तसा. आता महाराजांच्या वाणीतून आपण अजून अधिक छान अभ्यास करतोय किंवा आनंद घेतोय. आणि ज्ञानेश्वरी झाल्यानंतर माझ्या मनात होतं लगेच अनुभव अमृत घ्यायचं की अमृतानुभव. तर सगळे म्हणे नाही आधी ताई चांगदेव पासष्टी सांगा, म्हणून आम्ही चांगदेव पासष्टीचाही अभ्यास केला आणि आता अमृतानुभव घेतो आहोत. तुम्हाला जरी पूर्वीचं काही ऐकायला नसेल मिळालं, पण पूर्वीचे यूट्यूबवर सगळे आहेत. तुम्हाला आजपासूनही जर मिळालं तर पूर्वीचे पण सगळे तुम्हाला ऐकता येतील. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते. हो ताई, आम्ही ऐकू, YouTubeवर ऐकू. हा ऐका तुम्ही, पूर्वीचे सगळे तुम्हाला ऐकायला मिळतील. तर हा खरं ग्रंथ अनुभवामृत अशा अर्थानं अशा ह्याच्यात लिहिलेला आहे त्यांनी. तो का लिहिला तर निवृत्तीनाथांनी म्हणजे अर्थात त्यांच्या गुरुवर्यांनी सांगितलं की अरे ज्ञानदेवा, तू एवढी छान गीतेचीवर टीका केलीस किंवा ती सुंदर भावार्थ दीपिका रचलीस, ज्ञानेश्वरी रचलीस, फार सुंदर झालेली आहे ती. पण त्याच्यामध्ये भगवंतानी जे सांगितलं तेच तू सांगितलेस. त्याच्यावर म्हणजे उपयुक्त असे तू काही दृष्टांत दिलेस, त्याच्यातून अधिक समजावून दिलंस. पण खरं म्हणजे तुला जो आयुष्यभर अनुभव आलेला आहे तर त्या अनुभवातून तू काहीतरी रचलं पाहिजेस, काहीतरी सांगायला पाहिजे. चांगदेव पासष्टीबद्दल आपण आता कालच्या चरित्रामध्ये खूप छान ऐकलेलं आहे की चांगदेवांचं चरित्र जरा लोकांपर्यंत वेगळ्या अर्थानं अहंकारी वगैरे म्हणून म्हणजे असं प्रकाशित झालेलं आहे, लोकांपुढे असं आलेलं आहे. पण त्याच्यावर काल जे महाराजांनी सांगितलं की चांगदेवसुद्धा इतके 14 वर्ष तपश्चर्या केलेले आणि अत्यंत विद्वान होते, सगळ्या शास्त्रांचा सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केलेले होते. पण तरीसुद्धा त्यांना एवढ्या मोठ्या ज्ञानदेवांच्या चौघ भावंडांबद्दल समजल्यानंतर एवढी कुतूहल झालेलं होतं की हे कोण आहेत, एवढे श्रेष्ठ कोण आहेत, यती म्हणा किंवा संन्यासी किंवा एवढे अभ्यासू विद्वान कोण आहेत. आणि म्हणून त्यांनी तो कोरा लिहिला, कोरपत्र पाठवलं. कारण लिहिताच ये ना, ज्ञाने काय म्हणू, चिरंजीव म्हणू की तीर्थरूप म्हणू. वयानं लहान आहे, चिरंजीव लिहायला पाहिजे. वयाने पण ज्ञानाने मोठा आहे म्हणून त्याला तीर्थरूप म्हणायला पाहिजे, असा त्याला संभ्रम पडला. आणि म्हणून त्यांनी कोरं पत्र पाठवलं होतं. तर त्याच्यावर त्या निवृत्तीनाथांनी सांगितलं की कोरं म्हणजे तो अत्यंत स्वच्छ आहे, अंतःकरणाने शुद्ध आहे, म्हणून त्यांनी कोरं पाठवलेलं. आता त्याला उत्तर म्हणून तू काही पाठवण, म्हणून त्या 65 ओव्या ज्या आपण शिकलोत. ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य आहे की तिन्ही ग्रंथामध्ये काही दृष्टांत सारखे जरी आले तरी सांगण्याची आणि सोपं करून सांगण्याची पद्धत, ते चांगदेव 65 म्हणजे 65 ओव्यांनी युक्त असं ते पत्राचं उत्तर. आणि ते त्याला काहीच कळेना, कारण इतकं सोपं नव्हतंच. आपणही पाहिलेलं आहे. अशा पटकन शब्दांचे आणि हे आपल्याला ओव्यांचे अर्थ कळत नाहीत. म्हणून ते स्वतः येऊन मग त्या मुक्ताबाईच्या म्हणजे ती गुरु बनलेली आहे त्यांची, आणि त्यांनी तिला म्हणजे मुक्ताबाईंनी त्यांना सगळं समजावून सांगितलं. हे सगळं झालं, ही पार्श्वभूमी झाली. पण अनुभवामृत शिकवत असताना हे का रचलं तर जेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले की अरे तुझा काहीतरी अनुभव त्याच्यामध्ये जो तू घेतलेला आहेस, जो तुला आलेला आहे, आणि त्याच्यातून सगळ्यांना तू उपकृत कर, म्हणून हा अनुभवामृत ग्रंथ लिहिला गेला. आता सुरुवातीचं जे पहिलं प्रकरण होतं शिवशक्ती समावेशन, आपलं दुसरं प्रकरण आता होत आले. पण तुम्ही काय असं वाटून घेऊ ना की मग आता आमचं पहिलं बुडलं, मग आता काय, असं नसतं. कुठलाही ग्रंथ, कुठलीही ओवी जरी ज्ञानदेवांची वाचायला लागली तरी तिथून आपल्याला जे काही आहे ते सगळं समजतं. म्हणून अमृतानुभवाच्या सुरुवातीलाच त्यांनी 5 श्लोक संस्कृतमधनं रचलेले आहेत. ज्ञानदेवांचं हे वैशिष्ट्य आहे की संस्कृत रचनासुद्धा ते सुंदर करत होते. आणि त्याच्या शेवटच्या श्लोकात ते म्हणले होते की नमः पूर्णाय शांभवे. शंभवे म्हणजे शंभूला, जो पूर्णरूप आहे, म्हणजे त्याला आपण परमतत्वरूप आहे, अशा त्या शंभूला माझा नमस्कार असो, असं त्यांनी पूर्णरूप शंभूला वंदन केलं. आणि मग या विश्वाची उत्पत्ती, त्याच्या मुळाशी हे परमतत्व आहे, त्याची निर्मिती झाली. ज्ञानेश्वरी ते आपण पाहतो की ती प्रकृती माया ही त्याचंच जे सगळं आहे, ज्याला आपण अज्ञानामुळं त्याला खरं समजत असतो. आणि या विश्वाच्या निमित्तानं हा शिवशंभू किंवा हा परमात्मा प्रगट होतो.
आणि सगळी ही सृष्टी आहे ही पुन्हा त्या परमात्म्यामध्येच विलीन होत असते. ते म्हणून त्याला वंदन केलं. आणि त्याची जी शक्ती आहे ते शिवशक्ती, हे दोन वेगळे नाहीच आहेत, द्वैत नाहीच आहे. आपल्याला या सगळ्या पारमार्थिक ग्रंथातून लक्षात काय घ्यायचं आहे की हे द्वंद्व आपल्याला संपवायचे, द्वैत संपवायचे आणि त्याच्यातून फक्त एकमेव अद्वितीय परमतत्व आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी दुसरं प्रकरण आता सुरू केले, जे आपण त्याच्यामध्ये गुरूंचं सद्गुरू स्तवन म्हटलेलं आहे. पहिलं शिवशक्ती समावेशन म्हणजे ते दोघंही कसे एकरूप आहेत हे आपल्याला समजावून दिलं. आणि आता गुरुस्तवनामध्ये सद्गुरू म्हणजेच परमात्मा आणि सद्गुरू आणि शिष्य यांच्यामध्ये तसा भेद नसतो, हे वेगवेगळ्या उदाहरणातून छान पटवून दिलेलं होतं. अविद्येमुळं किंवा अज्ञानामुळं आपण हे सगळं खरं मानत असतो, गुरु वेगळा मानत असतो, आपण शिष्य वेगळे आहेत असं मानत असतो. ज्ञानदेवांनाही तो मुद्दा डोक्यात घेऊन त्यांनी हा सगळा मायेचा जो हत्ती आहे, मायापुंजरू म्हटलेलं, तर तो मायारूपी प्रचंड मोठे हत्ती हा संसाररूपी किंवा अविद्येच्या आडरानात वावरत असतात. आणि हा आपला जीव जो आहे हत्तीच्या कळपात हा संसारी जीव अडकून पडतो, तर त्याला बाहेर काढण्याचं काम हे सद्गुरू करत असतात. मग त्यांची कृपादृष्टी किती महत्त्वाची आहे असं त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे. ते कैवल्यरूपी सोन्याचं दान करतात. त्यांची दृष्टी फक्त पडली आपल्यावर, कृपामयी दृष्टी पडली तरी प्रत्येकाला कैवल्याचं सोनं मिळतं. इतक्या सुंदर कल्पना केलेल्या आहेत या गुरुस्तवनामध्ये सुद्धा. आणि म्हणून सद्गुरू कृपेशिवाय आपल्याला काहीच प्राप्त होणार नाही. म्हणून आपण मागे ते गुरुअष्टकही म्हणलेलं होतं. फक्त एक ओळ सांगते की गुरोरंग्री पद्मे मनश्चेन्न लग्न ततक्किन 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 ततक्किन. गुरूंच्या चरणकमलावर आपण लीन झाल्याशिवाय आपलं जीवन हे व्यर्थ आहे. हे व्यवहारामध्ये जसं असतं तसंच इथे परमार्थामध्ये सुद्धा गुरूंच्या ठिकाणी अत्यंत आपली भक्ती पाहिजे, आदर पाहिजे. आणि आपली अविद्या जी आहे, आपलं जे अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी हे आपल्याला सतत आपल्यासाठीच धडपडत असतात. त्यांच्या कृपेचे तुषार आपल्या अंगावर उडले किंवा पडले तर आपण या अविद्येच्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडू. अज्ञानाचा अंधकार ते दूर करतात. अशा अर्थाचे वेगवेगळे, आता तुम्हाला पूर्वीचं तुम्ही ऐकाल सगळे, पण थोडीशी कल्पना यावी म्हणून सांगते. मग त्यांच्यात आणि शिष्यात भेद कसा नाही याच्यासाठी त्यांनी खूप सुंदर अशी उदाहरणं दिली. जशी चांगदेव 65 इथेही दिली होती, इथेही दिलेली आहेत की 2 टिपऱ्या असल्या तरी त्याचा नाद एकच असतो, 2 ओठ असले तरी त्याच्यातून उच्चार एकच होत असतो, सोन्याचे सगळे अलंकार वेगळे असले तरी त्यात सोनं एकच असतं, चंद्राचा प्रकाश किंवा चंद्राचं सांदण आणि चंद्र हा एकच असतो. अशी कितीतरी उदाहरणं, कितीतरी दृष्टांत देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की गुरु आणि शिष्य हे वेगळे नाहीतच, त्यांच्यामध्ये भेद नाहीच. ते स्वतःला शिष्य समजत असतात आणि शिष्याला गुरुत्व देत असतात. एवढं मोठेपण त्यांच्या ठिकाणी आहे. आणि त्यांचे गुरु म्हणजेच अर्थात निवृत्तीनाथ आहेत, म्हणून ते सारखे त्यांची प्रार्थना करतात की शिव शिवा सद्गुरू तुझला गूढा काय करू, एकाही निर्धारा धरू देतासी का. तर तुमच्या स्वरूपाचं मी सतत चिंतन करावं असं म्हणावं तर तीसुद्धा तुम्ही मला संधी देत नाही. मग मी काय करावं, कुठल्या निर्धारानं तुम्हाला आलिंगन द्यावं. असे छान अशा उभ्या ह्याच्यामध्ये आहेत सुरुवातीच्या. आणि जसं आरशामध्ये प्रतिबिंब, आपण ते ज्ञानेश्वरीतही ती उदाहरणं पाहिलेली आहेत की आकाशाचा आरसा असा जरी केला त्याच्यामध्ये प्रतिबिंब सगळ्या पृथ्वीचं पडतं. कुठल्याही प्रतिबिंबाचा ठसा या आकाशाच्या आरशामध्ये उमटतो का. तसं सद्गुरू हा शिष्याच्या नमस्काराला वंद्य आहेत किंवा ते त्याचं स्वीकारत असतात. तेल आणि वात याची उदाहरणं म्हणजे जी आपल्या व्यवहारातली जी उदाहरणं आहेत ती दिलेली आहेत. कापूर आणि त्याचा सुगंध. कापराचं तर उदाहरण इतकं छान दिलेलं आहे की कापूर आणि त्याचा सुगंध खरं म्हणजे ते वेगळे नाहीच आहेत.
किंवा कापूर हा जसा त्यांनी ते एक छान उदाहरण दिलेलं आहे की कापराचे दागिने जर केले आणि कणभर अगदी थोड्याशा अग्नीजवळ जरी ते दागिने गेले किंवा दागिना धरला ते एका क्षणात तो त्या अग्नीमध्ये समर्पण होत असतं. तो उरतच नाही, अग्नी उरत नाही आणि नाही. तसं गुरु आणि शिष्याचं नातं आहे की दोघांचं एकमेकांचं असं विलीन होणं किंवा एकरूप होणं हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. कधी आपल्याला स्वप्नामध्ये जसं आपण खरं मानत असतो आणि ही सृष्टी खरी आहे असं आपल्याला वाटत असतं, पण गुरु आपल्याला त्या स्वप्नातून जागं करून आपल्याला या परमात्म्याचं खरं जे काही रूप आहे किंवा परमात्म तत्त्व आहे समजावून देतात. अशा अर्थाच्या थोड्याशा ओव्या आज थोडेच लोक आलेले आहेत, पण तरीसुद्धा थोडंसं आलेल्याला काहीतरी पार्श्वभूमी कळल्याशिवाय पुढं काय शिकायचं हे कळणार नाही. म्हणून आपण इथपर्यंत घेतल्या. मागच्या वेळेला 59-60 अशा ओव्या झालेल्या होत्या. 59मध्ये काय सांगितलं होतं बघा, ऐसे न करिता मंथन, हेच आहे ना चाललेलं तर नाही. हां, तेजात माते काही परस्परे मिके नाही, परी सूर्याच्या ठाई सूर्याची असे. सूर्याचं उदाहरण दिलेलं होतं त्या ओवीमध्ये की तेजात माते काही परस्परे निके नाही. ज्ञानदेव असं म्हणतात की प्रकाश आणि काळोख, तम म्हणजे अंधार, यांचं कधीही नातं जुळणार नाही. एकत्रित राहू शकतील का हो? आपल्यालाही व्यवहारातलं माहिती आहे की सूर्य आणि अंधार हे कधीच नाही माहिती. ते जणू काही कट्टर वैरी आहेत, पण एकमेकांचं निकं नाही, म्हणजे ते एकत्रित राहू शकत नाहीत. पण तरीसुद्धा प्रकाश आणि अंधाराचा खेळ हा नित्य रंगत असतो. त्याला दोघांचीही जाणीव नाही. अंधाराला प्रकाश माहिती नाही आणि प्रकाशाला अंधार माहिती नाही. पण सूर्याच्या ठाई सूर्यच असे. जो सूर्य आहे, सूर्याच्या पुढे सूर्यच आहे, त्याला प्रकाशच माहिती आहे. त्याला अंधाराच्या विरुद्ध आहे ते सगळं. अंधकारात तो सगळा लुप्त होत असतो आणि प्रकाश आणि अंधकार या दोघांना कारणीभूत होणारा सूर्यच आहे. सूर्य आहे म्हणून प्रकाश आहे आणि सूर्य नसला की लगेच अंधार आहे. म्हणजे निमित्त मात्र कोण आहे? तो सूर्यच आहे. तशी 60वी ओवी पाहिलेली होती. एक म्हणता भेदे ते की नाना त्वे नांदे, विरुद्धे आपण या विरुद्धे होती काही. त्याच्यावरच्या काही आपल्या ओव्या म्हणजे काही जणांचं विश्लेषण आपण पाहायचं राहिलं. आणि आत्ता आम्हाला आनंद झाला की तिकडे आम्ही गेलो होतो, तिथं सुंदर अशी खंदारकरांची ज्ञानेश्वरी मिळाली की एक ओवी आणि एका लगेच ओवीचा अर्थ. सहसा जेवढ्या आत्तापर्यंत ज्ञानेश्वरींच्या प्रती पाहिल्या आपण, साखरे महाराजांची असेल, वामनराव देशपांडेंची असेल, दांडेकरांची असेल, अशा सगळ्या पाहिल्या, पण त्याच्यामध्ये अनेक ओव्या एकत्रित घेऊन नंतर अर्थ असायचा आणि आपल्याला म्हणजे अर्थ ज्याला काहीच अभ्यासलेला नाही त्याला तो अर्थ समजणं अवघड असतं. पण आता यांनी तसं छान केलं. तशीच अनुभवामृताची, आता मगाशी ते सांगायचे राहिले की अमृतानुभव याऐवजी खरं त्यांच्या दृष्टीनं अनुभवामृत. आता त्या ओव्या आपल्याला पुढच्या काही याच्यामध्ये मिळणार आहेत, पुढच्या ग्रंथांमध्ये, म्हणजे पुढचे अध्याय जे आहेत. खरा हा सलग ग्रंथ आहे, पण आपल्याला समजण्यासाठी काही विद्वानांनी त्याच्यावर अभ्यास करून त्याची वेगवेगळी प्रकरणं पाडली. नाही तर जशी एखादी साखळी असते किंवा आपल्या गळ्यातली एखादी माळ असते आणि ती एकमेकाला जोडलेली असते, ती मध्येच तोडता येत नाही. पण मग म्हणून असे छोटे छोटे काहीतरी गाठी तरी मारतात किंवा हे म्हणजे थोडासा फरक त्यातला कळावा. तशी आता त्यांनी काय केलं की ही प्रकरणं पाडलेली आहेत. आणि ही जी आपण 60वी ओवी आहे ती जरा एकदा बघा. एक म्हणता भेदे ते की नाना त्वे नांदे, विरुद्धे आपण या विरुद्धे होतील काही. आता गुरु आणि शिष्यांमधलं भेद कसा नाही हे समजावून देण्यासाठी ती ओवी होती. खरा म्हणजे गुरु हा एकच आहे, गुरु म्हणजे परमात्मा. आपण नेहमी ते एक वाक्य म्हणते आणि मला ते फार आवडतं. गुरु परमात्मा परेशू, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. तर गुरु म्हणजेच परमात्मा आहे आणि तो एकमेव आहे.
असा ज्याचा विश्वास आहे त्याला हे ज्ञान आपल्याला करून म्हणजे लगेच होऊ शकतं. तर इथे एक म्हणता भेदे ते की नानात्वे नांदे. वास्तविक गुरु एकच आहे, म्हणजे परमात्मा एकच आहे, पण तो नाना रूपाने पण पुन्हा आपल्याला प्रगट होतो. विश्वामध्ये जेवढं नानात्व आहे, नानात्व म्हणजे विविधत्व, सगळी विविधता आहे या विश्वामध्ये. त्यामुळे हे दोन्ही परस्पर विरोधी आहेत. विरुद्धे आपण या विरुद्धे होतील काही, पण असं जरी असलं तरी त्यांच्यामध्ये विरोध आहे का हो, प्रश्न तेच विचारतात. ज्ञानदेव विचारतात की आपणच विरुद्ध झालो असं म्हणणं तरी घडेल का? मीच माझ्या विरुद्ध कधी होईन का? आपण दुसऱ्याला विरोधी करत असतो, पण इथं तसं होत नाही. म्हणून सच्चिदानंदरूप आत्मस्वरूप असं जे हे आहे, श्रुतीमध्ये किंवा वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे की हे एकमेव अद्वितीय, द्वितीय रहित आहे, तिथं दुसरेपणा नाहीच आहे, असा सगळा सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणजेच हे तत्त्व एकच आहे आणि ते शिवापासून म्हणजे शिवापासून तृणापर्यंत. किंवा दुसरं मागे एक स्तोत्र मी सांगितलं होतं, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं मायामयं जगत. ब्रह्मापर्यंत, आ ब्रह्म, आ म्हणजे पर्यंत, आणि स्तंभ म्हणजे गवताची काडी, गवताच्या काडीपासून त्या ब्रह्मापर्यंत सर्वं मायामयं जगत, सगळं जे जगत आहे हे मायामय आहे. म्हणून शिवापासून तृणापर्यंत हा अनेकत्वानं जरी दिसत असला, जगदरूपानं तो नांदत असला, तरीसुद्धा त्या परमात्म्याच्या त्या गुरुच्या आधारावरच हे जग भासत असतं. जसा तो जादूगार किंवा गारुडी असं निर्माण करतो की नाही माया आपल्या डोळ्यासमोर, तशी परमात्म्यानं जणू काही निर्माण केलेली माया आहे. आणि आपण वेगवेगळ्या उदाहरणातनं पाहतो की मूळ माती असते, पण मातीपासूनच घट बनतो. म्हणजे ती जी माती आहे ती आपल्याला अशी रस्त्यानं दिसते. हल्ली आता डांबरी रस्ते झालेत, पण खेड्यातनं चाललो तर आपल्याला मातीचे रस्ते दिसतात. मग ती मातीतही ती मातीच आहे आणि घटामध्ये पण ती मातीच आहे. मग आपण त्याच्यात भेद आहे असं म्हणतो का? नाही म्हणत. तसंच गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये भेद नाही. त्याच्यावरच्या संस्कृत रचना जी केलेली आहे ती थोडक्यात सांगते आणि त्याच्यावरच्या ओव्या सांगते ज्या स्वरूपानंदांनी केल्यात त्या. मग आपण 21 म्हणजे ती थोडीशी लिंक यांना लागेल म्हणून थोडी पुनरावृत्ती करते. यदेकं भण्यते तत्व भिन्नं नानेव नंदती परस्परं विरुद्धं यत् विरुद्धं तं न चात्मना. जे खरं एकच आहे पण ते भिन्न आपल्याला वाटतं म्हणून ते खरं भिन्न नाही आहे. भिन्नं नानेव नंदती, ते त्याला भिन्नत्वामध्ये राहायला आवडत नाही आहे, तसं आवडत नाही. पण परस्परं विरुद्धं यत् विरुद्धं तेन चात्मना, जरी ते परस्पर विरुद्ध वाटत असलं तरी ते आंतरिकेनं दोन्ही एकच असतात, वेगळे नसतात. म्हणून अमृत अनुभवाच्या किंवा अनुभवामृताचे जे अभंग रचलेले आहेत स्वरूपानंदांनी, त्याच्यात ते सोप्या शब्दात सांगतात. काय सांगतात? एक अद्वितीय ऐसे ही वर्णन, कारण ते एकच आहे आणि अद्वितीयच आहे. एक अद्वितीय ऐसे ही वर्णन सापेक्ष म्हणून थिटे जेथे, सापेक्ष म्हणून थिटे जेथे तेथे नानात्वाची कोठोनीती मात, तेथे नानात्वाची कोठोनीती मात भेदभेदातीत स्वभावेजी, भेदभेदातीत स्वभावेजी तमासीच जेथे चिन्मयता येते, तयासीच जेथे चिन्मयता येते विरोधासी तेथे ठाव कैसा, विरोधासी तेथे ठाव कैसा. 60व्या ओवीवरचं आहे, कोणाकडे जर असेल तर ती अनुभवायची काय म्हणू आपण स्वरूपानंदांची जी अभंग अभंग अनुभवामृत आहे ती पहा. म्हणजे हे एक म्हणलं तर खरं एकच आहे, त्याच्यामध्ये भेद असू नयेत, पण हा विविधतेनं नांदत आहे. म्हणजे विरुद्ध गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, पण स्वतःच्याच विरुद्ध कोणी स्वतः होईल का हो?
नाही. जो साकार आहे, सगुण आहे, शांत आहे, असं विश्व म्हटलं तरी तोच असा विरुद्ध कसा असू शकेल? पण तो बहुरूपानी, विविध रूपांनी नटलेला आहे. मग हे असं का बरं? ही अशी विरुद्ध तत्व का आहेत, ज्याला खरं आपण एकच म्हणतो? तो अनेकपणानं, अनेक भेदाने का बरं आपल्याला दिसतो? ज्याला एक म्हणायचं ते अनेकत्वानं का बरं नांदताना दिसतं? आता त्याच्यावर मला हे वाचत असताना थोडं लक्षात येत होतं. आपण एकच असतो. जन्माला येताना आपण बाळ म्हणून जन्माला येतो, मुलगा असेल मुलगी असेल. मग आपण हळूहळू मोठे होतो. मग आपल्याला नावं वेगळी मिळतात, आपली नाती वेगळी होतात. जर आपल्याला दुसरं भावंड आलं की आपण भाऊ किंवा बहीण, दादा बनतो. म्हणजे आधी फक्त आपलं एक बाळ स्वरूप असतं, मग आपण भाऊ बहीण बनतो. जरा मोठे झालो की पुन्हा आपल्याला विवाहानंतर आपणच मातृत्व प्राप्त झालं की आपणच माता बनतो. अजून काही वर्षानंतर आपणच आजी बनतो किंवा जे पुरुष आहेत ते आजोबा बनतात. शिवाय नाती बघा ना, फक्त मामा मावशी काका काकू, किती किती नाती आपल्याला. म्हणजे आपण एकच असतो पण अनेकत्वाने नटतो. मग ह्याच्यात भिन्न फरक आहे का? लोक म्हणतील हो एक माणूस कधी इतकं असतं का? शिवाय आपल्याकडं असं असतं, माहेरचं नाव वेगळं, सासरचं नाव वेगळं, तुमच्या रजिस्टरमधलं आपण जिथे शिकतो तिथलं नाव वेगळं, घरातलं कौतुकाचं नाव वेगळं. इतकं नानात्व आपल्यामध्ये जर व्यवहारात आहे तर त्या भगवंतांनी एवढं नानात्व निर्माण केलेलं आहे क्षणासाठी, सगळ्यांच्या काय म्हणू आपण पूर्वीच्या कर्मानुसार, पूर्वीच्या ह्याच्यानुसार. तर ते चुकीचं आहे किंवा ते खोटं आहे असं कसं म्हणता येईल आपल्याला? असं म्हणता येणार नाही. म्हणजे तो एक असूनही बहु होण्याचं त्याचं जे स्वप्न आहे. आता रोज स्वप्न काय काय पडत असतात आपल्याला. आता आज कोणी अजून कुठे पोचले असतील. आता आम्ही आळंदीहून इथे आलो तरी आपल्याला आळंदीची स्वप्न पडतात, आळंदीत असताना घरची स्वप्न पडतात. म्हणजे काय आहे की आपण एकच आहोत, पण असं आपण सगळे अनुभव नानात्वाचे घेत असतो. आणि हे असे परस्पर पण आपल्या इच्छेनं आपलं करत ते होत असतं, किंवा भगवंतसुद्धा आपल्या इच्छेनंच हे सगळं करत असतो. म्हणजे गुरुला काय आहे, एक म्हणायचं तर एक म्हणता क्षणीच गुरुच्या जवळ अखंड असा हा स्वरूपाचा भेद दिसतो. आणि म्हणून सगळं याच्या पाठीमागं तत्त्वज्ञान आहेत. वेगवेगळी 6 दर्शन आहेत. न्यायदर्शन आहे, वैशेषिक दर्शन आहे, आणि मग त्यांनी त्याला वेगवेगळे हे वेदांत दर्शन आहे. ज्ञानेश्वरांनी आणि समर्थांनी जास्ती करून वेदांत पटवून दिलेला आहे आपल्याला, की एक हा वाचक गुरु आहे म्हणून, आणि त्याचाच शिष्य हा पुन्हा द्वैत जरी वाटत असलं तरी ते द्वैतातला भेद नाही, एवढं लक्षात ठेवायचं. एकच आहे. जसं माती आणि घट आपण एकच आहे पाहिलं, तसं शिष्य आणि गुरु हा सुद्धा एकच आहे. ते निळोबराय आहेत, ते म्हणतात बघा, त्यांची गवळण आहे. एकी एकटाची असोनी एकला, एकी एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊनी आठेला, विश्वी विश्वाकार होऊनी आठेला, तया परितो तया परितो तैसाची गमला, तया परितो तैसाची गमला. म्हणजे खरा तो एकटाच आहे, पण विश्व होऊन राहिलं आहे, आणि पुन्हा तो तसाच राहतो, तसाच पुन्हा एकटा. स्वतःला तो एकटाच. त्याला काही आपल्याला बघा, आपल्याला जरा एकटं गेलं की करमत नाही. मग आपल्याला मैत्रिणी पाहिजेत, आपल्याला मित्र पाहिजेत, किंवा आपली भावंडं पाहिजेत, आपले नातवंड पाहिजेत. पण हा तसा रमतो एकटा, त्याला काही बाकी कुणाची तशी आवश्यकता नाही. म्हणून आपल्या सगळ्याच देवतांनी जे अवतार घेतलेत, मला श्रीकृष्णाचं जास्त आपल्या सगळ्यांनाच्या परिचयाचं, की तो खरा परब्रह्मरूपच आहे. कारण श्रीरामसुद्धा परब्रह्मरूपच आहे, पण ह्या कार्यरूपाने तो नाना बनतो. नाना म्हणजे अनेक बनतो, पण तरीसुद्धा त्याचं एकत्व मोडत नाही. बहुश्याम एकहा अहम. मी कितीही जरी झालो तरी मी एकच आहे, आणि एकत्व हेच आपल्याला एकत्वापर्यंतच पोचायचं आहे. अशी 60वी ओवी झालेली होती. आज आपण 61ला सुरुवात करूया.
मग याच्यावरून हे काय करतात, पुढे पुन्हा आपल्याला काही दृष्टांत देणार आहेत बरं का. पण त्याच्यावरून आत्ता इथं काय सांगतात, म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोन्ही शब्दांचा अर्थू श्री गुरुची परी होतू दो होठाई. असा भेद काय बरं. म्हणून म्हणजे म्हणून शिष्य आणि गुरुनाथ, शिष्य आणि गुरुनाथ म्हणलेलं. नाथ कुणाला म्हणतो, जो आपल्या सगळ्यांचं पालन पोषण करतो, सगळं संरक्षण करतो तो. मग गुरु आणि गुरुनाथ हे दोन्ही काय आहेत, दोन्ही शब्दांचा अर्थू, दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. श्री गुरुची परी होतो दोहो ठाई, पण अनेकत्वानं सद्गुरूच नांदत असतो आणि शिष्य आणि गुरुही तोच होत असतो. तोच गुरु. आपण म्हणतो ना, तुझी माता, तुझी पिता, तुझं गुरु, तुझं सगळं परमात्माच आहे. आपण फक्त काय म्हणायचं म्हणजे नावापुरते होतं. तर या दोघांच्या ठिकाणी, या दोन्ही शब्दांच्या ठिकाणी जर नजर टाकली तर शिष्य आणि सद्गुरू हे दोघंही परमात्म रूपानंच नांदत असतात. त्याला सच्चित आनंद स्वरूप म्हणतात. सच्चिदानंद स्वरूप असे ते दोघंही आहेत. आणि एका अर्थावर गुरु शिष्य हा भेदभाव कसा नांदतो. वास्तविक गुरु आणि शिष्य हा एकच आहे, पण का बरं भिन्न मानला जातो, त्याची आता उदाहरणं पुढे जसे मगाशी सांगितली तशी पुढच्या ओव्यांमध्ये तशी काही उदाहरणं देणार आहेत, की दोन्ही शब्दांनी एकच श्री गुरु हाच मानलेला आहे किंवा हीच वस्तू. आपण नेहमी व्यवहारात वस्तू शब्द इतर सगळ्या गोष्टीला म्हणत असतो. घरामध्ये तर आपल्या अनंत वस्तू असतात. एखाद्याने ठरवलं की माझ्या घरात किती वस्तू आहेत मोजायच्या आपल्या दृष्टीनं, तर त्या असंख्य असतील. तुम्ही कंटाळून जाल, महिनाभर म्हणाल हे उद्योग करण्यापेक्षा अजून 4 नवीन आणलेल्या परवडल्या. पण परमार्थामध्ये वस्तू म्हणजे एकच गोष्ट आहे. परमात्म तत्व जे आहे त्याला वस्तू म्हणले, कारण ते चिरंतन आहे. त्याला कायमचं ज्याला अस्तित्व आहे तीच गोष्ट वस्तू. आणि आपल्या या सगळ्या अवस्तू आहेत. तुम्ही कितीही महागडी साडी आणा, कितीही महागडी वस्तू आणा घरामध्ये, अगदी तुम्ही चांगल्यातला किती सगळ्यातला श्रेष्ठ असेल तेवढा टी व्ही आणा. आता हल्ली तर ॲपल बिपल काय मोबाईलमध्ये इतके प्रकार आहेत. कितीही आणलं पण त्याला आपण व्यवहारातली वस्तू हा शब्द म्हणतो, पण त्या वस्तू सगळ्या अवस्तू आहेत. मग कुणाची हरवेल, कुणाची मोडेल, कुणाची तुटेल, कुणाची बंद पडेल. अगदी महागाईतली साडी आणली आणि समजा ती बसक्या घडीचीच लागली तर पहिल्याच दिवशी ती आपल्याला फाटलेली दिसेल, मग आपण नाराज होतो. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जरी भिन्न भिन्न वाटत असल्या तरी गुरु आणि शिष्य हे एकच वस्तू आहे. म्हणून आपल्याला त्वम एव हम, तू म्हणजेच मी, की आपल्याला वेदातली वचनवती आहे तत्त्वम असी. तत् म्हणजे ते परमात्म तत्व, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस. असं ज्ञान सतत गुरु आपल्यावर सातत सांगत असतात की अरे ते ब्रह्म आणि तू वेगळा नाही आहेस. तू आणि मी एकच आहे. तसं ते ब्रह्म आणि तूही एकच आहेस. आणि तू म्हणजे मीच आहे, मी म्हणजे पण तूच आहेस. एवढी आपली दृष्टी विशाल व्हायला, सगळ्यांमध्ये साम्य बघायला, सगळे एकच आहेत हे मानायला ज्या दिवशी लागल त्या दिवशी आपल्याला या अनुभवामृतातलं काहीतरी समजलं असं होऊ शकतं. कारण मगाशी म्हणलं तसं शिवशक्तीच्या ठिकाणी एकच शिव नांदत असतो. हे पहिल्या प्रकरणात पाहिलं आपण. शिवशक्ती समावेशांमध्ये काय पाहिलं, परब्रह्म हे एकच आहे. शिवशक्ती ही त्याची 2 रूपं दिसतात आपल्याला, पण ती वास्तविक 2 नाही आहेत. तसं या प्रकरणामध्ये श्रीगुरु म्हणजे शिष्य आहे किंवा श्रीगुरु हेच पूर्ण परब्रह्म स्वरूप आहेत. आणि म्हणून श्रीगुरूमध्ये सुद्धा एकत्वच आहे, अनेकत्व नाही. प्रत्येक ओवीतून तेच आपल्यावर ठसवत आहेत. आपण मात्र सगळा भेदभाव पाहत असतो. अगदी बघा, नाही म्हणलं तरी 10 ठिकाणहून किंवा 25 ठिकाणाहून लोक आले. पहिले आम्ही काय विचारणार, तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आलात,
खरं म्हणजे आता या पृथ्वी तलावरचे सगळे आपण एकच आहोत, बांधवच आहोत. पण आपल्याला त्या गावाचं, त्या ठिकाणाचं फार वैशिष्ट्य असतं नाही. आणि मग आपण ती खूण करताना, आता काल मी फोन नंबर घेत होते, मग सगळ्यांना नाव विचारते का, की पटकन नावावरनं आपल्याला ती व्यक्ती शोधता येते, त्यांचा नंबर शोधता येतो. तसे इथे परब्रह्म प्रकरणामध्ये जसं सांगितलं शिवशक्तीमध्ये, तसं इथे सुद्धा गुरुस्तवनामध्ये गुरु आणि शिष्य एकच आहेत. त्याच्यासाठी एक बृहदारण्यक नावाचं जे उपनिषद आहे तिथं असं म्हटलेलं आहे बरं का, एकस्मिन् ब्रह्मणि निरुपाधिके नोपदेश्य नोपदेशकः न च उपदेशः उपदेशग्रहण फलम. म्हणजे उपदेश करणाराही कोणी नाही, उपदेशही वेगळा नाही आणि उपदेश ग्रहण करणाराही तिसरा नाही. आपण मात्र आत्ता रोज असं म्हणतो, हां हे सगळेजण माझे शिष्य आहेत. असं मी नाही मानत, कारण तुम्ही सगळे माझ्यासारखेच अभ्यासक आहात. पण व्यवहारामध्ये असं मानलं जातं की शिकवणारा वेगळा, शिकणारा वेगळा आणि जो उपदेश आहे तो वेगळा. पण इथं तसा भेद नाही, सगळं एक आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म. एक वाक्य जरी लक्षात ठेवलं ना, सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सगळं मिळून एकच परब्रह्म आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीही भिन्नता नाही. या परब्रह्माच्या ठिकाणी असे भेद मुळीच नाहीत आणि ते भेद आपण या व्यवहारामध्ये किंवा संसारामध्ये सतत करत असतो. श्रीगुरूच शिष्य होतात, शिष्यच गुरु होतो आणि आपल्याला उपदेश करण्याची लीला दाखवत असतो. आपण त्या गुरुचरित्रातली काही उदाहरणं पाहिलेली होती. आणि गुरु आणि शिष्य या दोन शब्दांचा अर्थसुद्धा परब्रह्म असाच आहे, ब्रह्मस्वरूप असाच आहे. परब्रह्मस्वरूप गुरु हाच त्या दोन्हींचाही अर्थ आहे. त्यामुळे या ओवीमध्ये ही जी आत्ता आपण पाहिली, म्हणून शिष्य आणि गुरुनाथू, म्हणून शिष्य आणि गुरुनाथू, या दोही शब्दांचा अर्थू, या दोही शब्दांचा अर्थू श्री गुरुची परी होतू दो होठाई. आता ओवी तुमच्या लक्षात येईल की या दोन म्हणून गुरु आणि शिष्य या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. श्री गुरुची परी हे होतू दो होठाई. दोन्ही ठिकाणी श्री गुरु हाच अर्थ घ्यायचा आहे. आपण मात्र शिकवणारा वेगळा, शिकणारा वेगळा, उपदेश करणं उपदेश वेगळा असं घेत असतो. तसा अर्थ घ्यायचा नाही. म्हणून काल जी खंदारकरांची पण आम्हाला मिळाली छान हे, ते सांगतायत की इथे सुद्धा तत्त्वज्ञानातला जे एक महावाक्य आहे, तत्त्वम असी, आता मी सांगितलं होतं की ते परब्रह्म तूच आहे. म्हणजे ते वेगळं आणि तू वेगळा नाहीच, दोन्ही एकच आहे. आणि आपणही असं प्रत्येकाच्या बाबतीत समजलं की ते परब्रह्म तत्व जी समोर माझ्या व्यक्ती आहे त्याच्यामध्ये आहे, जी वस्तू आहे तिच्यामध्ये आहे. म्हणून तर ज्ञानदेवांनी काय केलं, अगदी निर्जीव वस्तूलाही सजीव केलेलं आहे आणि सजीव पशुलासुद्धा तेवढी शक्ती आहे, तेही परब्रह्म आहे. हे सगळ्या विद्वानांना, सगळ्या पैठणकरांना, सगळ्या समाजाला दाखवून दिलं. म्हणजे त्यांच्या उदाहरणातून आपल्याला त्यांनी हे सगळं अनुभवलं आहे. अनुभवातनं ते सांगतायत की ते परब्रह्म तत्व आणि तू एकच आहेस. लोकांना वाटतं कसा काय हा रेडा आता म्हणत बसेल, एवढा त्याचंही नाव ज्ञाना, तुझंही नाव ज्ञाना, मग म्हणून दाखव त्याच्याकडून वेद. असं म्हटल्यानंतर चॅलेंज मिळालं, त्यांना चॅलेंज दिलेलं होतं. ते म्हणले ठीक आहे, आणि त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि नुसती सुरुवात केली की ओम अग्नी मिळे पुरोहितम. त्यांनी सुरू केली वेद. अहो काल तर आज तर मी ऐकलं, वाचलं की त्याच्या तोंडून बरं का, हे जे सगळे विद्वान होते ना, एका ग्रंथामध्ये आज असं वाचलं की त्यांनी म्हटलं तिथपर्यंत आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, पण जे सगळे तिथं विद्वान ब्राह्मण पंडित बसलेले होते, तो दिवसभर सगळं, कारण वेद एवढे 1028 सूक्त आहेत आणि त्याच्यात 10,000पेक्षा जास्त मंत्र आहेत. ते सगळे मंत्र व्हायला असे एका दिवसात होतील का हो, एका तासात? तो म्हणतच राहिला
महिष म्हणू आपण त्याला, अगदी रेडा म्हणलं की जर आपल्याला असं थोडंसं शब्दाला कसं तरी वाटतं, पण त्याच्या उच्चारातून यांचे उच्चार खात्री करून घेतले. तो शुद्ध करतोय तसे उच्चार यांनी सुधारून घेतले. म्हणजे आता तर लक्षात येईल आपल्या की ते परमतत्व किंवा परब्रह्म, मग त्याला गुरु म्हणा, त्याला शिष्य म्हणा, जे काय म्हणाल ते सगळं एकच आहे हे त्यांनी स्वतःच्या अनुभवातून सिद्ध करून दाखवलं. बरं जाऊ द्या, त्या चांगदेवाला त्यांनी काय केलं, तो आलेला समजल्यानंतर मोठे आपल्यासमोर कोणीतरी व्यक्तिमत्व येते, तर लहानांचं काम काय असतं बघा. तर आपल्या दारात आपल्याकडे असे येतात, संत येतात, गुरु येतात, मोठमोठे पाहुणे येतात. आपण असे घरात नाही बसून राहत, आपण वाट बघत असतो. पण गाडी आली किंवा ते आल्याचं समजलं की आपण धावत धावत बाहेर दारात येतो. ती आपली एक पद्धत आहे, संस्कृती आहे. आणि मग येऊन नमस्कार करून त्यांना आत सन्मानानं घेऊन जातो. तसं त्या ज्ञानदेवांना वाटलेलं आहे की अरे च्या, एवढे मोठे चांगदेव 1400 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केलेली आहे, एवढे आलेले आहेत ना, आम्ही इथं आलेले समजल्यानंतर असे काय लोक म्हणतात, हल्लीचे काही म्हणतात, अहो येतील, बसरा आपलं निवांत बसा, अजून त्यांना अर्धा तास लागणार आणि ते दारात उभे असतात. अशी आताची नवीन निघाली संस्कृती. आपल्याला ती संस्कृती नाही जपायची. आपल्याला ही ज्ञानदेवांच्या काळापासूनची, आधीची वेदकालापासूनची संस्कृती जपायची आहे. आणि म्हणून ते जे त्यांना चल म्हणले, त्या भिंतीला म्हणले चल, जिथं तिथं ते दिसेपर्यंत चल, थांब म्हणले, थांब म्हणेपर्यंत ती तिथेच गेली एका क्षणात. वाऱ्यावर जशी आता, म्हणजे मला ते विमानच वाटायला लागलं की विमान जसं भरदिशी टेक ऑफ घेतं आणि चालतं, पुढे चालायला लागतं, तसे हे विमानाच्या वेगानं किंवा त्या पद्धतीनं वाऱ्यावरून मला ते गाणं आठवत होतं. या वाऱ्याच्या बसून विमानी सहल करूया गगनाची, आणि तिथं पुढं म्हणलेलं आहे, चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. ते गाणं गमतीशीर आहे. पण इथे मला एकदम तो भास होतो की त्यांनी चल म्हणलं की ती निर्जीव भिंत चाललेली आहे. म्हणजे निर्जीवामध्ये सुद्धा तेच परमतत्व आहे. सजीवात तर आहेच आहे, परमात्मा हा सगळीकडं आहे, एकमेव अद्वितीय आहे. एवढंच लक्षात ठेवूया. आता याच्यावरचे गिरवाण जे आहेत संस्कृत श्लोक ते आपण उद्या बघूया. इदमुपक, बरं काही कळलं का सगळ्यांना? नवीन आलेल्यांना समजलं का? हो समजलं बाई, छान छान वाटलं. कारण नुसतंच पहिल्या दिवशी आलो आणि उगाच काहीच कळलं नाही असं नको वाटायला. नाही छान कळालं ना? छान. अगदी काही तुमच्याकडे पुस्तक नसेल, काही नसेल म्हणून विचारलं, दुसरं काही नाही. नाही सध्या नाहीच नाही आहे. ठीक आहे, जिथे मिळेल जेव्हा मिळेल तेव्हा, नाही तर आपण एक एक दोन दोन ओव्या आणि मी 3दा 4दा सांगत असते, त्यामुळं तुम्हाला समजून जाईल. चला आता शेवटची प्रार्थना म्हणूया. त्या दिवशी सगळ्यांना तिथंही आवडली प्रार्थना आपली. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं त्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःवचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः
काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची खेले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर पुन्हा एकदा सगळ्यांच्या श्रोतृवृंदाला हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते आणि तुम्हाला जर काही समजलं असेल तर त्यातलं आपण जेवढं समजलं तेवढं आपण आचरणात आणूया. मला असं एक विचारायचं होतं की उद्याच्या दिवस आपण 11 वाजता घेतला सकाळी क्लास तर चालणार आहे का तुम्हाला? नाही तर मग आहे तीच वेळ ठेवणार तसं काही नाही. चालू शकेल की काय काय आहे ते आजही आत्ता तिकडे भागवत चालू होतं पण मग हां मी सकाळी लिहिली 9:45 सूचना लिहिली होती की आज आपण 11ला घेऊया पण म्हटलं या सगळ्या नवीन तुम्हाला जमेल का विद्याताई जमेल तुम्हाला सकाळी? हो उद्याचे दिवस एक का ताई? हा उद्याच्या दिवस चालेल 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 ना म्हणजे सगळ्यांना आजच तसं सांगा जे कोणी आले नसतील त्यांना. हां म्हणजे काय आहे मग दुपारी मला तिकडे थोडा वेळ जायचं असेल तर मी जाऊ शकते असं. हो चालेल त्यांचं आता उद्या शेवटच असणार आहे आणि आजही ते म्हणले होते या म्हणून पण म्हणलं आता काय आपली बरेच दिवस गाठ नव्हती पडलेली चैन पडत नाही तसंही शक्यतो बदल करायला नको वाटतो नाही का? हां चालेल. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी छान वाटलं. छान छान हो खरं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कोण कोण आलेत? उद्याला बघा काही सांगता आलं तर या ओवीवरचं ज्यांना जेवढं जमेल तेवढं प्रयत्न करा. हो चालेल. 11 वाजता लक्षात ठेवा सगळ्यांनी. हा चालेल हां चालेल. तशी नोटीस लिहिते वाटलंच तर मी परत. चालेल.